जय जय राम कृष्ण हरी। एकदा भोजराजाच्या दरबारात मोठी मौज झाली। भोजराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कालिदास अगदी समर्पक देत असत आणि त्यामुळे अर्थातच सर्वत्र त्यांची कीर्ती महान पंडित म्हणून दरवळू लागली। आता हे काही पंडितांना काही सहन झालं नाही। हा जगाचा सर्वसाधारण नियमच आहे ना। हे सर्व पंडित एकदा भोजराजाकडे गेले आणि त्यांनी राजास विनंती केली की राजन, आपण सर्व प्रश्न कालिदासांनाच विचारता आणि त्यामुळे आम्हाला काहीच येत नाही असा सर्वांचा समज होतो। कालिदासांना आजपर्यंत जे प्रश्न आपण विचारलेत ना, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हालाही येतच होती, पण आपण आम्हास न विचारल्यामुळे आम्हाला काहीच बोलता आले नाही। तेव्हा आम्ही सुद्धा कालिदासाप्रमाणेच विद्वान आहोत। तरी एक आमची विनंती आहे की आजच्या दरबारात आपण आम्हापैकी कोणाला तरी प्रश्न विचारावा। आता भोजराजाने ते मान्य केलं। दरबार भरला। सर्व पंडित आज खास ठेवणीतल्या पगड्या वगैरे घालून दरबारामध्ये आले होते। कालिदासही नेहमीप्रमाणे आले। भोजराजाने प्रश्न विचारला, पंडित हो, न स्यात् करतले रोमम, आमच्या तळहाताला केस का नाहीत? ओठावर आहेत, अंगावर आहेत, तळहातावर का नाहीत? या प्रश्नाचं उत्तर काय देणार? पंडित मनात म्हणताय की आमचं नशीबच फुटकं। या प्रश्नाचं उत्तर कालिदास तरी काय देणार? हा प्रश्न त्यांनाच विचारायला लावून आपण त्यांचीच फजिती करूया। एक पंडित म्हणाले की राजन, हा प्रश्न आपण कालिदासांनाच विचारा। आम्ही आमची हार कबूल करतो। ठीक आहे। राजाने तोच प्रश्न कालिदासांना विचारला, आमच्या तळहातावर केस का नाही? या सगळ्या प्रश्नाला काही पांडित्य लागतेच असं नाही। जसा प्रश्न तसा उत्तर। कालिदास म्हणाले, राजन, अगदी उत्तर सोपं आहे। आपण सतत दानधर्म करीत असता आणि त्या दानधर्माचे उदक सतत आपल्या हातावरून वाहत असते। आता त्या पाण्याने आपल्या तळहातावरचे केस वाहून गेले। शाब्बास पंडित हो, कालिदासाचे उत्तर बरोबर आहे ना। महाराज, आपल्या तळहातावरचे केस वाहून गेले हे कळलं, पण खुद्द कालिदासांच्या तळहातावर केस का नाही असे विचारता ते म्हणाले, ठीक आहे कालिदास, तुझ्या तळव्यावरती केस का नाहीत? या पंडितांना सांग बघू। तेव्हा कालिदास म्हणाले, याचे उत्तर तर पहिल्यापेक्षा सोपं आहे। आपल्या तळहातावरचे दानोदक माझ्या हातावर पडते, त्यामुळे माझ्याही तळहाताचे केस हे वाहून गेलेले आहे। आता मात्र कमाल झाली। काय हो हा कालिदास, आम्हा सर्व पंडितांच्या तळहातावरचे केस का नाहीत हे सांगू शकेल का? सांगतो की। अहो पंडित हो, याचे उत्तर तर फार 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 सोपं आहे। इतका सोपा प्रश्न माझ्या आयुष्यात प्रथमच माझ्या वाट्याला आला। अहो, महाराजांचे दानोदक सतत माझ्या हातावर पडत असल्यामुळे आपणा सर्वांनी माझ्या नावाने जे हात चोळलेत ना, त्यामुळे आपल्या सर्वांच्या तळहातावरचे केस झडून गेले आहेत। आता मात्र सर्व पंडितांचे चेहरे फोटो काढण्यासारखे झाले। सारांश काय तर तळहाताला केस नाहीत याविषयी लोकांना काय उत्तर देणार? वाळूचे तेल नाही हे जसं आहे तसंच आहे हे। अहो, काही प्रश्नांची उत्तरं नसतात। श्रीराम समर्थ।